केला जावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। तरी सुद्धा एफआयआर होत नसेल तर त्याचा आम्ही आता अल्पकालीन चर्चा स्वीकारलेली आहे, त्यावेळेला चर्चा करू आणि व्यवस्थितपणे सरकारला त्याचं उत्तर काल CIDने पण सांगितलेलं आहे की आम्ही घातपात आहे का हा अपघात आहे याच्या बाबतीमधला आम्ही चौकशी करतोय। आता या चौकशीतून निष्पन्न काय होणार, त्याला किती वेळ लागणार याच्या बाबतीमध्ये सभागृहात चर्चा होईल आणि सरकार त्याचा खुलासा करेल अशी माझी अपेक्षा आहे। सर काल सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या निवडीनंतर खरं तर एक पत्रकार परिषद झाली, परंतु ती पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार यांना बोलूच दिलं गेलेलं नाही। ती पत्रकार परिषद संपूर्ण आटोपली गेली। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा सुनेत्रा पवारांवरती दबाव आहे का अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। त्या पत्रकार परिषदेपूर्वी काही कुजबूज जी आहे ती त्यांच्या नेत्यांची समोर सुद्धा आलेली आहे। या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, कारण ती पत्रकार परिषद आणि ती निवड ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुखांची होती। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे। अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्याप्रमाणे पक्षाची सहकार्य होईल अशी अपेक्षा आहे। पण जी कुजबूज आणि ते बघितल्यानंतर मला वाटतं त्यांचा त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना का बोलून दिलं गेलं नाही याच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेत्यांना त्यांच्याबरोबर प्रश्न विचार। या सगळ्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सुनील तटकरेंचं भाषण झालं। त्या भाषणामध्ये देखील सुनील तटकरेंनी खरं तर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की काही जण सांगतात की दादांचा सीसीटीव्ही तपासा म्हणून म्हणतात, भेटीगाठी कोणासोबत मीटिंग झाले असे म्हणतात, बोलताना भान ठेवा कोणाविषयी काय बोलतात म्हणून अशा पद्धतीचा रोग जो आहे तो तुमच्या नेत्यांवरती सुनील तटकरेंनी ठेवलेला आहे। खरं तर अजित पवारांनी या सगळ्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या, आता अजित पवारांनाच खोटं पाडण्याचं काम सुनील तटकरे करतात। मी मागेही सांगितलं, ज्या घटना घडल्या त्या सत्य सांगितलेलं आहे। सत्य स्वीकारण्याची तयारी प्रत्येकाने ठरवायला पाहिजे। तशा प्रकारची तयारी दुर्दैवाने कोण करत नसेल, त्यांचा हेतू काय याची मला कल्पना नाही।